तर हाय हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार. तर माझ्या नवऱ्याला माहिती आहे मला काय काय आवडतं, सगळं आणून ठेवतो माझा नवरा. आणि मी असंच बोलली होते एक दिवस की मला ना कैरी खूप खाऊशी वाटते. तर इकडे बघा माझ्या नवऱ्याने चोरी करून कैरी घेऊन आले. आता ही कोणाच्या झाडाची चोरी केली ते मला माहित नाही, पण माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी कैरी चोरून आणली. आणि जी चोरलेली कैरी खाण्यात मजा असते ना, ती विकत आणून खाण्यात नसते. तर आपण याची बनवू आता. खूप खाऊशी झाली होती, म्हणजे मला मार्केटला आले आहेत, पण त्या ना अशा नाही आहे. ते कलमी आंबे असतात ना त्याच्या कैऱ्या आलेले आहे. कशी आंबट लागते मस्त, ही आवडते मला. आणि ही माझ्या नवऱ्याने काय माहिती कुठून झाडाची काढून आणली. सर थँक्यू नवरोबा. सगळ्यांना माझ्या नवऱ्यासारखा नवरा भेटो. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं तर नक्कीच भेटेल, नाही तर भेटणार नाही. तर बघत राहा, आपण या कैरीचं काहीतरी बनवून खायला बसत चटपट. सो इथे कैरी कापून घेतली आपण, आणि कॅमेरामॅन माझा बाबू आहे. सो तो शूट करत होता आणि फर्स्ट टाईम त्याने व्हिडिओ काढला आणि खूप चांगले प्रयत्न केले. खूप हलवत होता तो, तर तुम्ही समजून घ्या. माझ्या पिल्लूने व्हिडिओ काढलेला आहे हा. सो मी अशी पटापट कैरी कापून घेतली. एवढी खाण्यासाठी होते, कारण मला खूप खाऊशी झाली होती. आणि किती दिवस झालं, म्हणजे बाजारात भेटतात पण अशा नाही भेटत ना, म्हणून मग मी खाण्यासाठी खूप एक्सायटेड होते. मग त्याला बघा आपण काय केलं, मस्त हळद मीठ टाकलं त्याच्यावर. मला नाही असं काही शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता कैरीचा, पण ना कॅमेरा पकडायला स्कूटी नाही आहे. आणि बाबूला पकडायला लावलं ते त्याला नाही पकडता येते, हलवतो. खूप हल्ला ना, चांगला आहे व्हिडिओ. कोण अशी कैरी खाते मला नक्की सांगून नळ्यामध्ये. हळद मीठ लाल तिखट घालून. कैरी कसली भारी दिसते, माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. आता हे सगळे मी फिनिश करणार. तर या खायला बघा. खूप आंबट आहे, खूप छान आहे. सो त्यानंतर आपण सुरुवात केली स्वयंपाकाला. आणि आज भाजीला काहीच नव्हतं, सगळ्या भाज्या संपल्या होत्या. तर खूप कन्फ्युजन होतं की भाजी काय करायची. तर आता तुम्ही सांगा मी कसली भाजी बनवणार आहे. तर मी भजी तळून घेतले आणि तुम्हाला दिसेलच पुढे काय बनवणार आहे मी. या भज्यांचं साधे आणि सिंपलच केले. भजी तळून घेतली आपण, आणि इथं करतो आहे आपण कढीची तयारी. तर आता मस्त जिरं टाकले, मोहरी तडतडली मस्त मोहरी. मग इथं ना हिरवी मिरचीची पेस्ट टाकली, हिरवी मिरची लसूण कोथिंबीर कढीपत्ता घातला आणि चांगलं परतून घेतलं. त्याला चांगलं भाजू द्यायचं त्याला, नाहीतर मग ते कसं आहे, लसणाचा कच्चा फ्लेवर नाही आला पाहिजे. लसूण असतो ना, मग थोडंसं लाल तिखट पण घालायचं, मीठ. मी काही मीठ ना दहीमध्ये पण घातलं होतं. हे बघा, आपलं दही होतं ना त्याच्यामध्ये मी बेसन पीठ आणि हळद घातली होती. मिक्सरला काढून घेतलं होतं मी ते, आणि असं पाणी टाकलं होतं. मग त्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची. हे बघा आपल्या कढीला मस्त अशी उकळी फुटलेली आहे. सो चांगली उकळी फुटली ना, मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे एक 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 करून सगळे भजी त्याच्यात टाकून घ्यायचे. हे बघा मी कशी टाकते. आणि कमी गॅस करायचा, कमी गॅस करून उकळी फुटली ना चांगली थोडीशी, मग थोडीशी उकळी फुटल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटांनी तुम्हाला कमी गॅस करून भजी टाकून घ्यायची. आणि अजून 2 मिनिट
आणि तुम्ही बघू शकता 2 मिनटानंतर आपली कढी रेडी आहे. कसली भारी झाली आणि टेस्टी तर इतकी झाली होती ना, खूप सुंदर. मी तर खाल्ली आणि झोपून घेतलं.